जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोनपसिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि त्यामधील समास 10वा दिलेला आहे। या समासाचा इथे शेवट होतो आहे। या दशकाचा 17वा दशक इथे संपतो आहे आणि त्यामधील 17व्या दशकातील समास 10वा टोनपसिद्ध लक्षण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला देत आहेत। समर्थ म्हणतात आहे आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा। म्हणजे समर्थ म्हणतात आहे की समजा कोणी असं सांगितलं की आवरणोदकी हटकेश्वर म्हणजे आवरणोदकात हटकेश्वर असून त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा। म्हणजे आवरणोदकात हटकेश्वर असून त्या पाताळलिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे, तरी प्रत्यक्ष तेथे कसं जाता येणार बरं? म्हणून त्यास फक्त दुरूनच आपण नमस्कार घडू आपल्याकडून शकतो। म्हणजे एवढ्या लांब आपण कसे जाणार आहोत? मग पाताळलिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे, मग तरी सुद्धा प्रत्यक्ष तेथे कसं जाता येणार? म्हणून त्यास फक्त दुरून नमस्कार घडू शकतो। म्हणून म्हटलंय महिमा अत्यंतची थोरत या पाताळलिंगाचा त्यास घडे नमस्कार परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी। परंतु समर्थ म्हणतात आहे तेथे आपल्याला जाता येत नाही। तेथे न गेल्यामुळे शरीराने दर्शन काही घडत नाही। शरीरे दर्शन घडेना, मग शरीराने काही दर्शन ते घडत नाही आणि असं झालं तर विवेके आणावे अनुमाना तया ईश्वराशी। असं झालं तर विचाराने त्या ईश्वरा संबंधी अनुमान करा। मग 7 समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे शेवटी सुटले कडे भूमंडळाचे। मग 7 समुद्राच्या वेढ्या पलीकडे उदंड भूमी आहे आणि शेवटी भूमंडळाचे तुटलेले तिथे काय आहेत? कडे आहेत। 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे म्हणून विवेकी असावे साधू जन। म्हणजे 7 समुद्र ओलांडून तेथे जाणं कसं शक्य होईल? म्हणून साधू जनांनी विवेकानेच त्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे, म्हणजे ज्ञान करून त्याचं घ्यावं। मग समर्थ म्हणतात आहे 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे म्हणून विवेकी असावे साधू जन। म्हणजे प्रत्यक्ष देव भेटावा। देव भेटण्यासाठी एवढ्या लांब जायची गरज नाही। देव आपल्याला इथे बसून सुद्धा देव मिळू शकतो। मग देवाचं स्मरण आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे। आपली जी कर्म आहे ती यथासांग कर्म आपल्याकडून घडली पाहिजेत। कोणाचंही मन दुखता कामा नये, कोणालाही आपल्यामुळे त्रास होता कामा नये आणि आपल्या बोलण्याचाही कोणाला त्रास होता कामा नये आणि आपलं कर्म आपलं काम आणि आपण असावं। आपण दुसऱ्याच्या व्यवहारामध्ये दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणतीही लुडबुड करू नये। चांगलं जर बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये। समर्थ म्हणतात आहे उठता बसता खाता जेवता सगळीकडे आपल्याला ते आपल्या सद्गुरूंचं आपल्या परमेश्वराचं आपल्या परब्रह्माचं स्मरण आपण केलं पाहिजे। कारण आपल्याला या भवसागरातून सुटून जायचं आहे। आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे। एकदा हा जन्म मिळालेला आहे, परत परत हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणे नाही आणि पुन्हा पुन्हा म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम आता नको आहे। पुन्हा आपल्याला या चक्रात अडकायचं नाही आहे। पुन्हा पुन्हा अडकून त्याच वेदना आहे एक मनुष्य जन्माला आल्यानंतर एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्या सगळ्या वेदना आहेत। त्याला सगळं मायेचं दुःख आहे, देहाचं त्याला दुःख आहे, त्याशिवाय त्याच्या घराचं आहे, त्याच्या परिवाराचं आहे, सगळं दुःख त्याला जखडून ठेवलेलं आहे। काही क्षणाचा आनंद आहे, बाकी सगळं हा दुःखाचा डोंगर आहे। मग हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपल्याला त्या जन्माचं सार्थक करायचं आहे। आपल्याला कळलं पाहिजे आपला जन्म का झालेला आहे। आपल्या जीवनाचा आपल्याला सार्थक करायचं आहे। 84 लक्ष जीव योनी एवढा फेरा फिरून
त्या चक्रातून पुढे येऊन आपल्याला आपला जन्म आहे. मग त्या एवढ्या सगळ्या वेदना, सगळ्या योनींमधलं सगळ्या वेदना आहेत, त्या सगळ्या समर्थ म्हणतात आहे त्या वेदना आपल्याला सहन करायच्या आहेत आणि शेवटी आपल्याला मनुष्य जन्म आहे. मग एवढ्या पराकष्टाने आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. मग याचं सार्थक करता आलं पाहिजे. आपल्याला त्या भगवंताचं, त्या परमेश्वराचं, आपल्या सद्गुरूंचं आपण भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, भगवत भजनामध्ये आपण असलं पाहिजे. कारण याच जन्मी आपल्याला या जन्माचं सार्थक करायचं आहे. ही देहरूपी आपल्याला एक लॉटरी लागलेली आहे आणि त्यात समर्थाने एवढं उत्तमाचं दिलेलं आहे की कशाचीच कमी नाही हो. हाल अपेष्टा भोगल्या, परंतु काही दिवसानंतर एवढे उत्तमाचे दिवस समर्थ कृपेने आले, सद्गुरु कृपेने आले की समर्थ म्हणतात आहे सगळं उत्तम आहे. फक्त आपल्याकडनं त्यावेळी पण म्हणजे जसं दुःखात आपल्याकडून देवाचं स्मरण होतं, आपल्या सद्गुरूंचं स्मरण होतं, एखाद्या वेळी आपल्याला ठेच लागली, अजून काही झाला, एखादा असा प्रसंग आला की त्यातून आपल्याला फक्त आपले सद्गुरूच बाहेर काढू शकतात. मग त्यावेळी जसं आपलं नामस्मरण होतं तसं आपलं सुखात सुद्धा झालं पाहिजे. खूप सुख असताना सुद्धा डोळ्यातून पाणी येतं आणि दुःख असताना सुद्धा डोळ्यातून पाणी येतं. मग खूप सुख असल्यावर आनंदाश्रू असतात आणि खूप दुःख असल्यावर मात्र खरा माणूस अंतःकरणापासून दुःखी असतो. म्हणून समर्थ म्हणतात जे मिळालेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. दुसऱ्याकडे बघून आपण रडता कामा नये. कशावर कधी कोणती परिस्थिती येईल काहीही सांगता येत नाही. कोणतं संकट जगावर येईल, आपल्यावर येईल, काहीच आपण सांगू शकत नाही. म्हणून त्या कुंतीने पण आयुष्यभर जन्मभर काय मागितलं? भगवंताकडे दुःख मागितलं. कारण दुःखात काय होतं? स्मरण होतं. देवाच्या स्मरणासाठी तिने दुःख मागितलं. मग तसंच समर्थ म्हणतात हा जो मनुष्य देह मिळालेला आहे, एवढं सगळं आपण पार करून आलेलो आहे, त्या जन्माचं आपल्याला सार्थक करणं आहे. हा या मनुष्य देह आहे, या मनुष्य देहाचं आपल्याला सोनं करायचं आहे. म्हणजे हा मनुष्य देह म्हणजे फक्त लोखंड आहे, कारण आपल्याला परिसाच्या समर्थ म्हणतात संगतीमध्ये आपल्याला राहायचं आहे. परिसाचा स्पर्श झाला की या लोखंडाचं काय होणार आहे? सोनं होणार आहे. मग समर्थ म्हणतात आहे, सद्गुरू म्हणतात आहे, सद्गुरू चरणी आपल्याला लीन व्हायचं आहे, सद्गुरू सेवेमध्ये आपल्याला लीन व्हायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हा जो देह आहे हा लोखंड आहे आणि म्हणजे सद्गुरू हे परिस आहेत. त्या परिसाच्या स्पर्शाने या लोखंडाचं, या देहाचं सोनं होणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे इथेच त्याला मोक्ष मिळणार आहेत. आता इथंच सगळं करायचं आणि इथंच सगळं भरायचं आहे. म्हणून आपली कर्म कशी असावी? यथासांग आपली कर्म असली पाहिजेत. म्हणून समर्थांनी म्हटलंय 7 समुद्र ओलांडावे, तेथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेकी असावे साधूजन. म्हणजे कुठेही आपल्याला भक्ती करताना आणि काय मला बाबा टाईमच नाही, मला वेळच मिळत नाही, मी दिवसभर बिझी असते, मग भगवंताचं स्मरण कसं करू, मी म्हणजे पोथी घेऊन कशी बसू, असं सांगता कामा नाही. म्हणजे कोणतीही कारण आपल्याला त्या भगवंताच्या भक्तीसाठी, आपल्याला भगवत भजनासाठी, आपल्या देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला कोणतीही कारण आड येता कामा नये. म्हणून विवेकी असावे साधूजन. म्हणून साधूजनाने विवेकाने त्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे. मग जे आपण आसन वेठावे, ते जाणत्यास पुसावे, मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. जे आपणास नव्हे ठावे म्हणजे जे आपल्याला माहीत नसेल, जे आपल्याला माहीत नाही आहे, जे आपल्याला कळत नाही, ते कोणाला विचारावं? समर्थ म्हणतात आहे जाणत्यास पुसावे. ते आपण जाणत्याला विचारलं पाहिजे, कारण जाणत्याला सगळं माहीत असतं. मग जाणत्याला विचारल्यामुळे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जाणत्यास पुसावे. मग जाणत्याला आपण धरून राहिलं पाहिजे. म्हणून समर्थांनी पुढे दिले मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. मग मनाच्या वेगाने म्हणजे मनोवेगे तने फिरावे, पण शरीराने मनाच्या गतीने फिरावे हे कसं आहे? अशक्य आहे. मनाच्या गतीने शरीर फिरू शकतं का? नाही. मग जे आपण असं नव्हे ठावे, जे आपल्याला माहीत नसेल, ते जाणत्यास पुसावे, ते जाणत्याला विचारावं. मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. पण शरीराने मनाच्या गतीने फिरावे हे अशक्यच आहे. म्हणजे शरीर मनाच्या गतीने फिरू शकतं का हो? मनोवेगे तने फिरावे हे शक्यच नाही. कारण मन बघा,
आपण एखाद्या निवांत ठिकाणी बसलेलो आहे, एखाद्या कीर्तनात बसलो, एखाद्या भजनात बसलेलो आहे, किंवा आपण घरी बसलेलो आहे, तर आपलं जे मन आहे, एखादी समोर व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे, परंतु आपलं मन तिचं ऐकतं का सगळंच? कधी कधी बघा आपलं मन कुठे कुठे फिरून येतं, कुठे कुठे बाहेर देशात, आउट ऑफ इंडिया आपण असंच मनाने असं सहज फिरून येतो. पण शरीराने जायला किती दिवस लागतील? शरीराने हे सगळं घडायला किती दिवस लागतील? मग शरीराने ते घडू शकतं का? नाही. मनाच्या वेगाने, मनासी टाकिले मागे, कोणी? हनुमंतरायाने मनासी टाकिले, एवढा त्यांचा वेग आहे हनुमंतरायांचा. मग मनाचा वेग किती असेल विचार करा. मग त्या मनाच्या वेगाने शरीराला फिरणं शक्य आहे का? नाही. मन जसं धावतं आहे तसं शरीर धावू शकत नाही. मन जसं फिरतं आहे, मन एका ठिकाणाहून आत्ता इथे आहे, 5 मिनिटात ते दिल्लीला जाऊ शकतं. 5 मिनिटात, अवघ्या 5 मिनिटात पण नाही, सेकंदात, काही सेकंदात ते दिल्लीला जाऊन येतं. तसं शरीर जाऊ शकतं का? नाही. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पहावे. ब्रह्मांड विवळून राहावे समाधाने. मग जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, जे चर्मदृष्टीने पाहता येत नसेल ते कसं पाहावं? ते ज्ञानदृष्टीने पाहावं. ब्रह्मांड विवरून राहावे समाधान, म्हणजे ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहावं. ब्रह्मांड किती मोठं आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात, जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पाहावे. मग जसं आपण म्हणतोय परमेश्वर आहे हो, कोणी म्हणतंय परमेश्वर नाही, पण परमेश्वर नाही म्हणणाऱ्याने एवढा जीव जो पाण्याच्या थेंबापासून तयार होतो, त्याला हात, डोळे, कान, नाक सगळे अवयव अगदी जसे तसे, म्हणजे जिथल्या तिथे उत्तमाचे एवढं सगळं शरीर ते आतमध्ये 9 महिने 9 दिवस राहतं. 9 महिने 9 दिवस 9 घटका आतमध्ये पूर्ण फिरत असतं. आतमध्ये आईच्या उदरामध्ये कसं काय निर्माण होतं? मग समर्थ म्हणतात आहे, हे सगळं कोणाचं आहे? हे सगळं त्या परब्रह्माचं विश्व आहे, तो निर्माण करतो आहे. मग त्याला डोळे, कान, नाक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा मन, पाचवा मन, 6वा मन, 7वा, 8वा, 9वा, म्हणजे असे 9 महिने तो आईच्या उदरात राहतो. मग त्याला घडवण्याचं काम हे कोण करत असतात? तो परब्रह्म आपले सद्गुरू करत असतात. उत्तमाचे डोळे, आणि जेवढ्या त्यांनी व्यक्ती बनवलेल्या आहेत, म्हणजे एवढी सगळी लोकसंख्या आहे, कुठे बघा एकासारखीच सगळी दिसतात का? नाही. एका कुटुंबामध्ये 7 माणसं आहेत, मग ती 7ही माणसं एकसारखी दिसतात का? नाही. म्हणजे त्याने कितीतरी माणसं घडवलेली आहे, पण एकसारखं दुसरं नाही. म्हणजे कार्बन कॉपी नाही, डुप्लिकेट नाही. जसं एका घरात 6-7 जण आहेत, पण प्रत्येक जण वेगवेगळं, त्यांची खाण्याची आवड वेगळी, राहण्याची हे वेगळी, त्यांची फॅशन वेगळी, त्यांचे विचार वेगळे, त्यांचं चालणं बोलणं सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे सद्गुरू म्हणजे समर्थ म्हणतात आहे की केवढं हे सूक्ष्म ज्ञान आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे देव कसा आहे, देव कुठे आहे बघा. म्हणजे पिकलेलं पान सुद्धा त्याच्या आज्ञेने झाडावरून पडत नाही, पिकलेलं पान सुद्धा ते त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही. केवढी ही किमया. एवढंसं ते फुलपाखरू बघा ना, एवढंसं असतं, पण त्याच्यावर कितीतरी कलर असतात. ते असं मस्त किती छान कलराने ते काय केलेलं असतं, रंगवलेलं असतं. आपण जर ते बुकमध्ये रंगवायला गेलो तर तेवढं पण आपल्याला परफेक्ट जमणार नाही, एवढं त्याच्यामध्ये परफेक्टनेस असतो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, एवढं सगळं उत्तमाचं कोण करतोय आहे? म्हणजे जो आपल्या चर्मदृष्टीने दिसत नाही आहे, त्याला ज्ञानदृष्टीने पाहण्याची गरज आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की हे सगळं होतं आहे, हे सगळं जे घडतं आहे ती कोणाची लीला आहे? त्या जमिनीतून उगवणारं जे बी रोप आहे, ते बी टाकलेली आहे आणि वरती रोप येतं आहे, मग त्याला उगवण्याचं काम कोण करतं आहे? म्हणजे सद्गुरू खरंच, म्हणजे समर्थ देव किती काही करतो आहे, किती विविधता आहे, देवाने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पाहावे. कोरोनासारखा आता जगावर केवढं मोठं संकट आलेलं, कोरोनाचं एवढं मोठं संकट आलेलं, तो कोरोना म्हणजे काय आहे, तो व्हायरस आपल्याला दिसत नव्हता.
म्हणजे कोरोना जो आलेला तो समर्थ म्हणतात आहे आपल्या चर्मदृष्टीने तो दिसत एवढा सूक्ष्म होता, मग जो डोळ्याने दिसत नाही तो आहे, मग भगवंत नाही कसा काय हो? भगवंत आहे, भगवंतामुळे हे सगळं आहे, भगवंतामुळे हे सगळं टिकलेलं आहे. जे दिसत नाही ते शाश्वत आहे आणि जे दिसतं ते नष्ट होणार आहे, ते कधी ना कधी नष्ट होणार आहे. परंतु जे दिसत नाही ते कसं आहे? शाश्वत आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जे चर्मदृष्टीस न वेठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधान. मग जे चर्मदृष्टीने पाहता येत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहण्याची गरज आहे. आपल्याला ते कळलं पाहिजे, ज्ञानदृष्टी आपण वापरली पाहिजे. म्हणून ब्रह्मांडाचे विवरण करून आपण काय व्हावं? समाधानी राहावं. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. म्हणजे मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणजे आकाश आणि पाताळ यांच्यामध्ये हा भूगोळाचा काय आहे? गोळा आहे. आणि म्हणून त्यांना वेगळं म्हणायचं. मध्ये हा गोळा नसता तर चहूकडे काय असतं? अंतराळच भरलेलं दिसलं असतं. म्हणून पुढे म्हटलंय, तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे, ते जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार. तयास परब्रह्म म्हणावे जे स्वाभाविकपणे उपाधिरहित आहे, उपाधीमध्ये अडकलेलं नाही, उपाधीपासून अलिप्त आहे, त्याला काय म्हणावं? जे उपाधिरहित आहे आणि जिथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहे, म्हणून दृश्य मायेचा मागमूसही नाही, त्याला परब्रह्म म्हणावं. माया खोटी आहे, ब्रह्म सत्य आहे. म्हणजे दृश्य मायेमध्ये अडकत नाही, जे दृश्य जगतामध्ये अडकत नाही ते परब्रह्म आहे. आणि आपण कशात अडकतो? आपला जीव मनुष्य देह एवढा अडकलेला आहे ना, भौतिक गोष्टीमध्ये, अशाश्वत गोष्टींमध्ये एवढा अडकलेला आहे की प्रत्येक ठिकाणी आता एवढं कलियुग आलेलं आहे की भावाभावांमध्ये जमिनीसाठी भांडणं होतात आहे. म्हणजे दृश्य जगत कसं आहे बघा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, एवढी प्रॉपर्टी, एवढी संपत्ती, ह्याची घे त्याची घे, सगळं घेतात आणि शेवटी घेऊन जाणार कोण? रिकाम्या हाताने आलेलो आहे, रिकाम्या हातानेच जाणार आहे. तुमचं आहे ते कुठेच जाणार नाही. मग विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊन आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची नाही. म्हणून म्हटलंय, मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे. तेच परब्रह्म आहे जे उपाधी वेगळं आहे, उपाधीमध्ये अडकलेलं नाही. जे परब्रह्म उपाधीमध्ये कधीच अडकत नाही. ते परब्रह्म उपाधी विरहित आहे, उपाधी वेगळं आहे. जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार, जेथे दृश्य माया सुद्धा कशी आहे? शून्याकार आहे. तिथे दृश्य मायेला काहीच अर्थ नाही. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने पुढे, दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेके जाणावे. मग दृष्टीचे देखणे दृश्य, दृष्टीला जे जे दिसते ते दृश्य आहे. आणि मनाचे देखणे भास, मनाला जे जे दिसते ते काय आहे? भास आहे. आणि मनातीत निराभास असं जे ब्रह्म आहे, विवेके जाणावे. ब्रह्म आहे ते विवेकाने जाणून घ्यावं. म्हणून म्हटलंय, दृष्टीचे देखणे दृश्य, दृष्टीला जे जे दिसतं आहे ते दृश्य आहे. आता आपल्या दृष्टीला सगळं दिसतं आहे, मग ते दृश्य आहे. आणि मनाला जे जे भासतं ते काय आहे? मनाला जे जे जाणवते ते भास आहे. मनातीत निराभास विवेके जाणावे. मनातीत निराभास असं ते ब्रह्म विवेकाने जाणून घ्यावं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, दृश्य भास अवघा विगडे, विवेक तेथे पवाडे, भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे. मग दृश्य आणि भास या दोन्ही गोष्टी काय आहे? दृश्य आणि भास या दोन्ही जेथे नष्ट होतात तिथे विवेकाने जो पोहोचतो, असे सूक्ष्म दृष्टीचे ते या भूमंडळावर कसे आहेत? फार थोडे आहेत. फार थोडे आहेत. तसे दृश्य आणि भास या दोन्ही जेथे नष्ट होतात आणि त्यानंतर तिथे जाऊन जे पोचतात ते कसं आहे? ते कसे आहेत? अगदी विरळ आहेत. आणि म्हणून पुढे दिलंय, वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे.
काय म्हटलंय? वाच्यांश वाचेने बोलावा, वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता काय जाणून घ्यावा? लक्षांश जाणून घ्यावा. निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे. आणि अमुक गुण असा असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाही अशा गुणातीताचंच आकलन होणं शक्य आहे. म्हणून गुणरहित अशा निर्गुणाला अनुभवाने जाणावं. आता ब्रह्म आहे, परब्रह्म आहे हे कसं जाणणार आहोत? ते दिसतं का? नाही, ते भासतं, त्याची जाणीव होते इथे ब्रह्म आहे. बघा, कधी कधी आपल्याला जाणीव होते त्या परब्रह्माची. परब्रह्म आपल्याला जाणीव करून देतं, म्हणजे परब्रह्म आहे हे आपल्याला जाणवतं. कारण एवढे संकटात असताना सुद्धा कधी कधी आपल्याला एवढं म्हणजे आपण एवढे टेन्शनमध्ये असतो, एवढं आपल्याला टेन्शन असतं, एवढं आपल्याला दुःख आलेलं असतं की असं वाटतं यातून मी सावरूच शकत नाही. एवढं दुःख म्हणजे आपल्याला असं वाटतं की यातनं माझी सुटका होणं शक्य आहे. पण कळत न कळत तो भगवंत, ते समर्थ, ते सद्गुरू, माझे सद्गुरू, माझा परब्रह्म, माझा देव मला त्याच्यातून नकळत, मलाही न कळता त्याच्यातून बाहेर काढतो. म्हणजे जे अशा व्यक्तीला आणून ठेवतो की जिला आपण कधी पाहिलेलं नसताना बघितलेलंही नसतं. म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन, अगदी आपल्या ओळखीच्या माणसाच्या रूपात येऊन सुद्धा ती आपल्याला मदत करत असते. म्हणजे परब्रह्म आहे, तो ब्रह्म आहे, ते सद्गुरू आपल्याला एकटं सोडत नाहीत. दुःख आल्यावर सुद्धा आपली साथ सोडत नाहीत. आपण मात्र त्यांचा हात सोडतो. आपण त्यांचा हात सोडता का बा? नाही, त्यांचा हात आपण घट्ट धरला पाहिजे, जेणेकरून आपली सुटका झाली नाही पाहिजे. कारण इथे सगळे आपल्याला विळख्यात अडकवायला तयारच आहे, खरंच तयार आहे. म्हणून आपल्याला आपल्या बापाची ओळख झाली पाहिजे, आपल्या सद्गुरूंची ओळख झाली पाहिजे. सद्गुरूंनी एकदा का आपला हात धरला घट्ट की मग आपल्याला हात सोडण्याची काहीच भीती नाही. जसं बघा, एखाद्या नदीला भरपूर मोठा पूर आलेला असतो आणि तिथून जाण्यासाठी आपल्याला असं वाटतं की इथून मी जाऊच शकत नाही. पण आपले वडील ज्याही सोबत असतात ते आपला हात पकडून, जोपर्यंत वडिलांनी आपला हात पकडलेला आहे तोपर्यंत मी कुठेच वाहून जाणार नाही, इथून मी तरुण जाणार, अलीकडून मी पहिलेकडे जाणार, माझे वडील मला घेऊन जाणार, ही जशी खात्री असते तशी माझ्या परब्रह्माची आहे. माझ्यावर कितीही डोंगर आला, दुःखाचा डोंगर जरी कोसळला, कितीही दुःख आलं तरी माझा परमेश्वर, माझे सद्गुरू कायम माझ्या सोबत आहेत. मला कुठेही माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, कारण ते माझे सद्गुरू आहेत, माझा परब्रह्म आहे, माझा देव आहे. तो मला असं एकटं टाकणार नाही, तो याच्यातून नक्कीच मार्ग काढेल आणि काय करेल, माझं जे आयुष्य आहे ते उत्तमाचं बनवेल. हा विश्वास आपला पाहिजे. विश्वास महत्वाचा आहे. ज्याही तुम्ही विश्वास निवांत ठेवाल तेव्हा सद्गुरू सुद्धा आपल्या हाकेला धावतात. तुम्ही तळ्यात मळ्यात याला त्याला आवाज देत बसायचं नाही. जो माझा परब्रह्म आहे, ज्याची मी दररोज पूजा करते आहे, जो माझ्या स्मरणात आहे, तो मला यातून बाहेर काढणार आहे आणि तो यातून मला मार्ग दाखवणार आहे आणि माझा मार्ग दाखवणाराही तो आहे, नेणाराही तो आहे आणि माझं काम करणाराही तोच आहे. सगळं काही माझ्या आयुष्यात त्यानेच घडवून आणलेलं आहे. करता करविता तोच आहे. राम करता ऐसे मनसी तेने तू, मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आपल्यासारखी करीती तात्काळ, आपल्यासारखं तात्काळ तो करतो आहे. या भवसागरातून हे जे कलियुग आहे त्याच्यातून तारण्याचं काम माझे सद्गुरू माझे करतात आहे. माझ्या प्रत्येक संकटाला सद्गुरूंनी तोंड दिलेलं आहे आणि मला त्यातून सुखरूप बाहेर काढलेलं आहे. फक्त ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझा विसर होता कामा नये. अखंड माझ्याकडून तुमचं स्मरण करून घ्या, तुमचं नामस्मरण करून घ्या, अखंड भगवत भक्तीमध्ये मला ठेवा, एवढंच माझं निवेदन आहे. कारण तुम्ही आहे तर मी आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कसलीही भीती नाही. मी या भवसागरातून तरून जाणार. मला माझे सद्गुरू, माझा परब्रह्म, माझा देव याच्यातून मला बाहेर काढणार, हे शाश्वत सत्य आहे. खरं हा माझा विश्वास आहे.
हे माझे सद्गुरू आहेत, याच्यातून मला बाहेर नक्कीच काढणार आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी अशा विळख्यामध्ये सापडेल, या संकटांमध्ये सापडेल, या दुःखाच्या डोंगरामध्ये सापडेल, त्यावेळी त्यावेळी माझे सद्गुरू मला सुखरूपतेतून उत्तमाचे बाहेर काढतील आणि मला उत्तमाचाच मार्ग दाखवतील. आजपर्यंत त्यांनी दाखवलेल्या, त्यांनी आणलेल्या आणि त्यांनी नेलेल्याच मार्गावर मी उत्तमाचं चालत आहे आणि याच्या पुढेही त्यांनी माझा हात कधीच सोडू नये. म्हणून समर्थ म्हणतात की, समर्थांनी सांगितलंय, नाना गुणास जे वाच्यांश वाचेने बोलला, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. निर्गुण कसा आहे, निर्गुण निराकार, निर्गुण कसा आहे तो अनुभवाला आणायला पाहिजे. त्यावेळी आपल्याला निर्गुणाची महती कळणार आहे, निर्गुण काय हे त्यावेळी कळणार आहे. म्हणून म्हटलंय, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. मग समर्थ म्हणतात, न बोलता लक्षांश जाणून घ्यावा. आणि अमुक गुण असा असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाही अशा गुणातीताचंच आकलन होणं शक्य असतं. आणि म्हणून गुणरहित अशा निर्गुणाला काय करावं, निर्गुणास अनुभवाने आपण ओळखावं, अनुभवाने जाणावं. नाना गुणाचा आहे नाश, निर्गुण ते अविनाश, ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. मग अनेक गुण असले तरी ते काय होतात, नाश पावतात. मग जे निर्गुण आहे ते कसं आहे, अविनाशी आहे. असतच असे सर्व काळ, त्याचा नाशच नाही, ते अविनाशी आहे, ते दीर्घकाळ टिकणारा आहे, आजही आहे, उद्याही राहणार आहे, माझ्या जन्मापूर्वीही होतं आणि माझ्या जन्मानंतरही तसंच राहणार आहे. असतच असे सर्व काळ. नाना गुणाचा आहे नाश, निर्गुण ते अविनाश, ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. म्हणजे स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे, सूक्ष्म दृष्टीचे पाहणे हे श्रेष्ठ आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोन जाणावे. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोन जाणावे, श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. मग समर्थ म्हणतात, जे दृष्टीस न पडे म्हणजे ते दृष्टीला दिसू शकत नाही ते ऐकून जाणून घ्यावं. आता परमेश्वराची महती, परमेश्वर माझे सद्गुरू आपल्याला कसे आहेत, तो दृष्टीच पडत नाहीत पण ऐकून आपण त्यांना जाणून घेतो. श्रवण मनने पडे ठावे, श्रवण मनन केल्याने सर्व काही जाणता येतं. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणात बसा, मनन करा. श्रवण केलेलं मनन करा. कशाला करा, कारण आपल्या एकांती बैसावे. लोकांतात फक्त काय करावं, काही कामापुरतं जावं, परंतु काही ठिकाणी आपण एकांतही पाळावं. एकांतामध्ये आपल्याला आपल्या परब्रह्माची ओळख होते. ज्यावेळी आपण एकांतामध्ये असतो तेव्हा मी आणि माझा परब्रह्म याच्या खेरीज, मी आणि माझे सद्गुरू याच्या खेरीज तिथे कोणीच नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवण, त्या भगवंताचा श्रवण आपण करत राहिलं पाहिजे. त्यांच्या कथा वाचल्या पाहिजेत, त्यांचे अवतार होऊन गेले, त्यांचे चरित्र कथा वाचाव्यात, एखादी पोथी वाचावी, भगवद्गीता वाचावी, रामायण वाचावे. मग समर्थ म्हणतात, एवढे सगळे उत्तमाचे अध्यात्म ग्रंथ आहेत, श्रीमद दासबोध आहे, त्याच्यातील ओवी वाचाव्या. मग समर्थ म्हणतात, आपण सतत त्याचं श्रवण मनन निजदा सगळं केलं पाहिजे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. सगळं श्रवण मनन केल्यामुळेच हे सगळं काही आपल्याला जाणून येईल. म्हणजे जे काही आहे ते सगळं काही आपल्याला जाणता येईल. अष्टधेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके. मग अष्टधेचे जिनस नाना, अष्टधा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत. आता अष्टधा प्रकृती म्हणजे काय, तर 5 आणि 3 म्हणजे 5 पंचमहाभूत, आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश, ही 5 पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण, रज, तम आणि सत्व. मग 5 आणि 3 8 झाले. मग ही अष्टधा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत. ते पाहून अष्टधेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके. अवघे सगट पिटावेना. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ते पाहून त्याचं ज्ञान होत नाही.
अष्टधा प्रकृतीचे जे जिन्नस आहेत ते नुसतं पाहून त्याचं ज्ञान होतं का? नाही. म्हणून माणसाने काय करावे? अवघे सगट पिटावे ना कोणी एके. मग म्हणून माणसाने ऐरणीवर सर्व धातू सारखे समजून पिटल्या जातात. त्याप्रमाणे हे सगळे पदार्थ सारखेच आहेत असं मानू नये. आणि म्हणून पुढे म्हटलंय, सगट सारिखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली, चवी नटाने कालविली नाना अन्ने. मग सर्वांना सगट सारखी स्थिती झाली, सर्वांना सरसकट सारखंच मानलं, तर मग समर्थ म्हणतात तेथे परीक्षाच बुडाली. तर मग तेथे चांगले वाईट, विनाशी अविनाशी, श्रेष्ठ कनिष्ठ अशा परीक्षेचे काही काम उरतच नाही. आणि ज्याच्या तोंडाला चव नाही अशाने सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती होते. म्हणजे समजा आता आपण पुरणपोळी एखाद्याला दिली, आपण पुरणपोळी दिली, ज्याच्या तोंडाला चवच नाही त्याला ती पुरणपोळी गोड लागेल का हो? ज्याच्या तोंडाला चवच नाही त्याला कशी काय गोड लागेल? त्याला गोड लागणार नाही. ज्याने ती पुरणपोळी खाल्लीच ना, म्हणजे ज्याच्या तोंडाला चव आहे त्याने तो पुरणपोळी खाऊ शकतो, तो सांगू शकतो की ही गोड आहे. ज्याला चवच नाही तो कसं काय चव सांगू शकतो? ज्याला चवच नाही तोंडाला तो कसं काय सांगू शकतो? म्हणून म्हटलंय समर्थाने, सर्वांना सरसकट मग सगळं सारखंच मानलं तर तिथे चांगले वाईट, विनाशी अविनाशी, श्रेष्ठ कनिष्ठ, सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. सगळे सारखेच आहे, मग परीक्षा कोणाची करावी? सगळं सारखं आहे, कोणाची परीक्षा करावी? कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, मग कोण विनाशी आहे, कोण अविनाशी आहे? चवी नटाने कालविली नाना अन्ने. तसं आहे, म्हणजे ज्याला चवच नाही त्याला नाना पदार्थ दिलेले आहेत. आपण पुरणपोळी दिली, गुलाबजामुन दिले, जिलेबी दिली, त्याच्यानंतर कारलं दिलं, हे काही सगळं जे दिलं ते समर्थ म्हणतात त्याला जर चवच नसेल, त्याच्या तोंडाला जर चवच नसेल तर तो कसा सांगू शकेल की ते कसं आहे? तसं ते हे सगळं आहे, सगट सारखी स्थिती, तशी स्थिती झाली, मग त्याची परीक्षाच बुडाली. म्हणून चवी नटाने कालवली नाना अन्ने. म्हणून समर्थ म्हणतात जो मनुष्य ज्ञानी आहे तो मनुष्य चांगल्या गोष्टी स्वीकारणार असा गुणग्राहक असला पाहिजे. म्हणून पुढे दिलंय, टोनपा नव्हे गुणग्राहिक, टोनपा नव्हे गुणग्राहिक, मूर्खास कळेना विवेक, विवेक आणि अविवेक एकची म्हणती. म्हणजे मूर्ख असतो तो गुणग्राहक नसतो, मग त्याला विवेक कळत नाही. मग असे लोक विवेक आणि अविवेक एकच असं म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय असा जो टोनपा आहे, टोनपा नव्हे गुणग्राहिक. समर्थ म्हणतात आहे असा जो टोनपा आहे, जो गुणग्राहक आहे, ज्याला सगळ्या गोष्टी कशा वाटतात? सारख्याच वाटतात आहे. ज्याला सगळ्याच गोष्टी सारख्याच वाटतात तो मनुष्य कसा गुणग्राहक कसा राहील? बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी सारख्या वाटणाऱ्या माणसाला गुणग्राहकता आपण म्हणू का? गुणग्राहक आहे त्याच्याकडे नाही. म्हणजे लाकूड म्हणून जरी ते सगळं सारखं असलं तरी दोघांची उपयोगिता भिन्न भिन्न आहे. त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या तुम्हाला हव्या आहेत, त्याची निवड तुम्हाला करता आली पाहिजे. म्हणजे लाकूड, एक चंदनाचं लाकूड आहे, सागाचं लाकूड आहे. चंदनाचं लाकूड आहे आणि एक असं साधंच जे आपण जळाऊ लाकूड म्हणतो तसं आहे. मग दोन्ही जर सारखंच म्हटलं तर कसं चालेल? चंदनाचं लाकूड कुठे आणि जे जळाऊ लाकूड कुठे? सांगा बरं. म्हणजे दोन्ही प्रकारच्या, म्हणजे समर्थाने सांगितलंय जर त्याच्यातलं तुम्हाला उपयोगिताच नाही कळली, जर दोन्ही बाभळीचं लाकूड आणि सागाचं लाकूड एक कसं म्हणायचं? बाभळीचं लाकूड वेगळं आहे, सागाचं लाकूड वेगळं आहे, त्याची उपयोगिता सुद्धा भिन्न भिन्न आहे. सागाचं लाकूड खूप महाग आहे, बाभळीचं लाकूड तसंच चंदनाचं लाकूड आणि बाभळीचं लाकूड याच्यामध्ये पण फरक आहे. मग सगळं जर सारखं म्हटलं, दोघांची उपयोगिता कशी आहे, भिन्न आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून जाणत्याची संगत धरावी. त्याच्यासाठी जाणता कळला पाहिजे. कळल्याशिवाय ते काही कळणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या तुम्हाला हव्या आहेत, ज्याची निवड तुम्हाला करता आली, त्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. जसं आम्ही बाजारात जातो आणि भाजीपाला निवडत असताना सुद्धा त्यातले गवत, किडे खालेले असतील असे जे पदार्थ आहे ते टाकून देतो आपण.
चांगला ताजा भाजीपाला आहे त्याचा आपण स्वीकार करतो. आता भाजीवाल्याकडे गेल्यानंतर आपण काय करतो? वांगी घ्यायची आहे तर सरसकट सगळी उचलून घेतो का? टोमॅटो घ्यायचे आहे तर सगळे उचलून घेतो का? नाही. एक एक अगदी बघून पारखून आपण घेत असतो. कारण का? तो चांगला आहे का? कुठे कीड लागलेली आहे का? कुठे कुसलेला आहे का? कुठे कोणी खाल्लेला आहे का? मग सगळं आपण ते पाहतो. फ्रेश आहे का? हे सगळं पाहतो. आपण सहज तसेच घेऊन येतो का? सगळं दिलं म्हणजे गेलो आणि लगेच ते वांगी भरली आणि आणली असं करतो का? नाही. ते सगळं आपण बघतो. काय चांगलं आहे, कोणती चांगली आहे, कोणती वाईट आहे, म्हणजे कोणतं खराब आहे ते आपल्याला कळतं. मग तसं आपण त्याचा स्वीकार करतो. मग व्यवहारामध्ये अशा प्रकारे गुणग्राहकता चांगल्या माणसांमध्येही असतेच हो. टोणपा माणसाजवळ काही नसतं म्हणून टोणपा दिलेला आहे. समर्थांनी नावच समासाचं टोणपा सिद्ध लक्षण नाम. सिद्ध लक्षण नाम टोणपा दिलेला आहे. त्याच्याजवळ काहीच नसतं. ते कसंही सरसकटून घरी घेऊन येईल. टोणपा जे आहे या जगात काहीच वाईट नाही आहे, सगळंच चांगलं आहे असं म्हणून आपण सगळं घेतलेलं चालेल काय? घेतल्याचं चालेल नाही चालणार. ज्या अर्थी माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला, माझ्या दृष्टीला हा दृश्यभेद दिसतो आहे तोपर्यंत माणसाला शुद्धतेचा स्वीकार करता आला पाहिजे. इतर लोकांच्या बाबतीत हा विचार नाही आहे म्हणून समर्थ स्वतः बोलतात आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलंय, टोनपा नव्हे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक. मूर्खाला विवेक कळणार आहे का हो? नाही कळणार. मूर्खाला विवेक काय कळणार आहे? विवेकाने सगळं करायचं आहे. मूर्खाला काही कळणार आहे का? नाही. मूर्खाला विवेकाचं काहीच नाही. मूर्खाला विवेक काही कळणारच नाही. विवेक आणि अविवेक एकची म्हणती. म्हणजे मूर्खासाठी विवेक आणि अविवेक कसा आहे? एकच आहे. म्हणून मूर्ख असतो गुणग्राहक. मूर्ख असतो तो गुणग्राहक नसतो. गुणग्राहक आहे तो मूर्ख कसा असणार? नाही. मग मूर्ख असतो तो गुणग्राहक नाही. त्याला विवेक कळतच नाही. म्हणून असे लोक विवेक आणि अविवेक एकच आहे असं म्हणतात. काय म्हणतात? एकच आहे. त्यांना विवेक आणि अविवेक काहीच कळत नाही. आता विवेक म्हणजे काय? तर चांगलं काय, वाईट काय हे कळतं. विवेकाने आपण एखादी गोष्ट जाणून त्यागता आली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर पटत नसेल तर आपण विवेकाने ती जाणून त्यागावी. ते बोलत बसता कामा नाही, तिथे जास्त मचमच करायची नाही. विवेकाने आपण त्या गोष्टीचं काय करावं? त्या गोष्टीपासून दूर निघून जावं. म्हणून म्हटलंय टोनपा नव्हे गुणग्राहिक. टोनपा हा गुणग्राहक नसतोच. मूर्खास कळेना विवेक. मूर्खाला विवेक कळत नाही. विवेक आणि अविवेक एकच म्हणती. म्हणजे चांगलं सगळंच चांगलं आहे असं ते म्हणतात आणि सगळंच वाईट आहे. म्हणजे चांगलं आणि वाईट ज्याला कळत नाही त्या मूर्खाला विवेक आणि अविवेक काय कळणार आहे? नाही कळणार त्याला. मूर्ख त्या विवेक आणि अविवेक. आणि म्हणून चांगलं स्वीकारता येणं याला विवेक बुद्धी असं म्हटलेलं आहे. चांगलं स्वीकारता आलं पाहिजे. चांगलं स्वीकारता येणं म्हणजेच काय आहे? विवेक बुद्धी आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, उच्च नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासची बुडाला. नाना अभ्यासे प्राणियाला सुटका कैसी. मग चांगलं आणि वाईट काही कळतच नाही. वस्त्र परीक्षा करणाऱ्या म्हणजे समर्थाने नाना परीक्षा हा शब्द वापरलेला आहे. पण पुढे ज्ञान नव्हे हा शब्द पुढे जोडला आहे. कारण इथे ब्रह्मज्ञान हेच ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान काय आहे? हेच ज्ञान आहे. म्हणजे उच्च नीच कळेना ज्याला, ज्याला उच्च नीच असा भेद कळत नाही त्याला तेथे अभ्यासाची बुडाला. त्याला परमार्थाचा अभ्यास करताच येणार नाही. नाना अभ्यासे प्राणी याला सुटका कैची. मग इतर नाना विद्यांचा अभ्यास केला तरी त्या माणसाची जन्म मरण चक्र म्हणजे जन्म मरण चक्रातून सुटका होऊ शकत नाही. नाना अभ्यासे प्राणी याला सुटका कैची. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका आहे का? नाही. त्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला त्याचं काही कळालंच नाही. उच्च नीच कळेना ज्याला, ज्याला भेदच कळत नाही. परमार्थाचा अभ्यास ज्याला करताच येत नाही. जन्माला आला आणि देवाला कधी हातच जोडला नाही, कधी चांगली कर्मच केली नाही. म्हणजे सदा काळ लोकांचं वाईटच केलं. याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, ह्याचं वाईट कर, त्याचं वाईट कर, ह्याला बोल, त्याला बोल. म्हणजे जन्माला आल्यापासून सगळी हीनदीन कामं केली. जन्माला आल्यापासून एकही शुभ कामं केलं नाही, एकही चांगलं काम केलं नाही. सगळ्यांना रडवायची कामं केली, सगळ्यांना त्रास द्यायची कामं केली. मग याला भगवंत कसा कळेल?
भगवंत कळण्यासाठी विवेक असावा लागतो. विवेकाने आपण भगवंताजवळ जाऊ शकतो. विवेक असेल तरच भगवंताची ओळख होऊ शकते. सगळ्यांमध्ये म्हणजे एकच आत्मा सगळ्यांमध्ये जो दिसतो आहे, सगळ्या माणसामध्ये परमेश्वर आहे. म्हणजे हे ज्यावेळी त्याला कळेल त्यावेळी तो काय होईल, म्हणजे त्यावेळी तो खरं दास होईल. म्हणजे सगळ्या माणसामध्ये परमेश्वर आहे, एकट्या माझ्यामध्ये नाही. जसा मला त्रास होतो चिमटा घेतल्यानंतर, जसं मी कळवळते, जसा मला त्रास होतो तसा इतरांनाही होतो. मग आपल्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये, कोणालाही दुःख होता कामा नये. असं जर वाटत असेल तर आपण विवेकाने वागलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, उच्च नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासाची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी आला, सुटका कैची. मग कितीही अभ्यास केला, की तर नाना विद्यांचा अभ्यास केला तरी माणसाची जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी की नाना परीक्षा आहे आपणासे आपण, या नाव ज्ञान. मग समर्थांनी पुढे म्हटलं आहे की पण त्या अगोदर व्यवहाराच्या दृष्टीने आम्हाला गरज आहे. काय म्हटलंय? व्यवहाराच्या दृष्टीने, त्यातला चांगुलपणा जो आहे, व्यवहाराच्या दृष्टीने जो चांगुलपणा आहे तो आम्हाला घेता आला पाहिजे. वाईट गोष्टी आम्हाला टाकता आल्या पाहिजेत. माझ्या आरोग्याच्या दृष्टीने मी विचार जर केला तर डॉक्टर म्हणतात की तुमच्यासाठी मीठ खाणं बरोबर नाही. मीठ खाणं काय आहे? टाळा. मीठ जास्त घेणं टाळा, साखर घेणं टाळा. मग एखाद्याच्या लिव्हरचा प्रॉब्लेम आलेला आहे तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही जे मद्यपान केले आतापर्यंत त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आलेला आहे. यानंतर जर तुम्ही कराल तर तुम्हाला मृत्यू येईल. ते त्याज्य आहे. ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्या वाईटच आहे. मग ज्याला ते वाईट आणि चांगलं कळत नाही, या माणसाला समर्थाने काय म्हटलंय? टोनपा म्हटलेला आहे. आणि मूर्ख म्हटलेलं आहे. टोनपा म्हणजे काय? मूर्ख. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपल्याला कळलं पाहिजे आपल्या आरोग्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे. मीठ खायचं आहे, मीठ थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं गरजेपुरतं खायचं, जास्त मीठ खायचं नाही. साखरेचं प्रमाण खूप कमी करायचं आहे. आपल्याला जर 4 दिवस चांगले जगायचे असतील, चांगलं आयुष्य काढायचं असेल तर मीठ आणि साखर याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. आपण सगळ्या बाहेरच्या गोष्टी टाळायच्या आहेत. शुद्ध सात्विक घरातलं जेवण आपल्याला जेवता आलं पाहिजे. हे बाहेरचे नाना पदार्थ खाऊन, हे चांगलं वेगवेगळे सॉस खाऊन, हे वेगवेगळं काही पदार्थ हे रस्त्यावरचे खाऊन आपल्याला तेच तेल ते किती वेळा वापरतात. मग एवढं सगळं खाणं आपण बाहेरचं खातो. एखाद्या वेळी इमर्जन्सी असेल तर माणूस मान्य करू शकतो, पण नेहमी घरात शिस्त तरी सुद्धा ह्याला गोड लागत नाही. बाहेर जाऊन रस्त्यावरचं खाऊन येतो. मग काय अर्थ राहिला हो? मग त्याचं आरोग्य बिघडणारच आहे. मग नंतर म्हणायला नको की माझं आरोग्य बिघडलं. मग नंतर त्याला ते सगळं काय वाटतं, हे मी असं केलं नसतं तर असं झालं असतं, असं झालं नसतं. म्हणजे हे सगळं टाळलं असतं तर असं झालं नसतं. मग विवेकाने त्याला ते उशिरा कळतं, तसं कळून चालणार नाही. योग्य वेळी आपल्याला ते समजलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय, वेळ लागोन झाले ओंगळ, त्यास सारखेच वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नवती. मग वेळ लागोन झाले ओंगळ. एखाद्या माणसाला वेळ लागलं की त्याला ओंगळ किंवा स्वच्छ वगैरे काही राहावं असं वाटतच नाही. म्हणजे स्वच्छ वगैरे सर्व काही सारखंच वाटू लागतं. स्वच्छ आणि सगळं ओंगळ, सगळं घाणेरडं आणि स्वच्छ एकच वाटू लागतं. जर वेळ लागलेला मनुष्य असेल तर, चांगला मनुष्य नाही. वेळ लागलेला असेल तर त्याला सगळं सरसकट असतं. ते जाणावे बाष्कळ विवेकी नवती. मग असे लोक बाष्कळ आहेत, विवेकी नाहीत, हे ते जाणून घ्यावं. म्हणजे ज्या माणसाला वेळ लागलेला आहे, समर्थ म्हणतात, ज्या माणसाला काय लागलेलं आहे? वेड लागलेला आहे, डोकं फिरलं आहे त्याचं, तर तो गादीवर झोपण्याच्या ऐवजी तो काय करेल? उकिरड्यावर जाऊन झोपतो. आपण म्हणतो त्याच्याकडे समत्व बुद्धी आहे, सगळीकडे सारखंच आहे. थोडक्यात त्याला वेड लागलेला आहे. म्हणजे ज्या माणसाला वेड लागलेला आहे तो कसाही वागतो. पण ज्ञानी मनुष्य असा वेडेपणाचं काम करत नाही. जे चांगलं आहे ते तो चांगला मनुष्य स्वीकारत असतो आणि चांगलं आपण घेता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांगितल्या आहेत. जितका तुम्ही प्रपंच उत्तम करू शकाल तितकाच परमार्थही उत्तम करता येईल. म्हणजे प्रपंचामध्ये जी ओंघळ आहे तो परमार्थातील ओंघळ
होतो. म्हणून समर्थ म्हणतात दोन्हीकडे आपल्याला उत्तम कर्म करता आलं, उत्तम काम करता आलं पाहिजे. ज्याचा प्रपंचच उत्तम आहे त्याचा परमार्थही उत्तमच असणार आहे. कारण प्रपंच जसा आपण काटेकोरपणे अगदी व्यवस्थित नित्य नियमाचा सगळीकडे जिकडे जसं तसं ठेवावं तसंच असतं. कुठे काय करावं, किती कुठे खर्च करावेत, व्यवहारिक ज्ञान सगळं काही आपल्याला असतं. मग परमार्थतही आपण तसंच करतो. मग सकाळी लवकर उठणं, समर्थांची देवाची पूजा करणं, आंघोळ पूजा, हे सगळं काही करून नामस्मरण अखंड त्या स्मरणामध्ये आपण राहतो. म्हणजे जो प्रपंच उत्तमाचा करू शकतो तो परमार्थही उत्तमाचा करू शकतो. ज्याला वाटतं प्रपंचच ओंघळ आहे, प्रपंच जसा कसा आहे ओंघळ आहे, तो परमार्थही ओंघळच करणार. म्हणून म्हटलंय, समर्थांनी म्हटलेलं आहे की म्हणून समर्थ म्हणतात दोन्हीकडे आम्हाला उत्तम काम करता आलं पाहिजे. दोन्ही कामं म्हणजे दोन्हीकडे आपल्याला उत्तमच राहता आलं पाहिजे, उत्तमच करता आलं पाहिजे. आणि पुढे म्हटलंय, ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश, बहुचकीचा लोकांचं काय म्हणावे. ज्यास अखंड होतो नाश, ज्याचा अखंड नाश होतो त्यासीच म्हणती अविनाश, त्यालाच काय म्हटलेलं आहे, अविनाश म्हटलेलं आहे. बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे, मग वाचाळ आणि बहकलेल्या लोकांना काय म्हणावं. ज्याचा अखंड नाश होतो त्यासाठीच म्हणते, त्यासीच म्हणते अविनाश. अविनाश या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीही नाश होत नाही तो अविनाशी. ज्यास अखंड होतो नाश त्यास म्हणते अविनाश, बहुचकींच्या लोकांचं काय म्हणावे. म्हणजे ज्याचा अखंड नाश होतो त्याला अविनाश म्हणतात. वाचाळ बहकलेल्या लोकांना काय म्हणावं आणखी. म्हणजे ज्याचा अखंड नाश होतो त्याला काय म्हणतात हो, विनाश. नाश होत नाही तो अविनाश. पण मूर्ख लोक आहेत ना, टोनपा लोक, टोनप, ज्या विनाशी गोष्टी आहेत त्यालाच अविनाश म्हणून म्हणतात. आमच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत असं शास्त्र सांगून गेलं आहे. मग जे जे डोळ्यांनी दिसतं ते सगळं नष्ट होणार आहे. तुम्ही स्वतःचं जे आरशात रूप पाहता ते सुद्धा नष्ट होणार आहे. आपण जे आरशात सुंदर रूप, रूपवती, गुणवती सगळं म्हणतो, ते सगळं लावण्यवती सगळं म्हणतो, ते सगळं नष्ट होणार आहे, सगळ्याचा नाश पावणार आहे. काळाच्या ओघानुसार आपण लुप्त होणार आहोत, काही शिल्लक राहणार नाही. मग त्याला आम्ही अविनाशी कसं म्हणावं. फक्त ते मूर्खच लोक म्हणू शकतात. कारण जे नाश होणार आहे ते अविनाशी होऊ शकत नाही, त्याला विनाशी म्हणतात. आणि म्हणून सांगितलं आहे पुढे समर्थाने, ईश्वरे नाना भेद केले. म्हणजे ज्यास अखंड नाश होतो हे आपल्याला कळलं पाहिजे. काय नाश होणार आहे, असतच असे सर्व काळ परब्रह्म कायम आहे, अविनाशी आहे. मग ते आपल्याला कळलं पाहिजे. मूर्खासारखं आपण वागायचं नाही. म्हणून ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा कैची. ईश्वरे नाना भेद केले, ईश्वरानेच नाना भेद निर्माण केले. भेदाच्या योगे सर्व भेदे सकळ सृष्टी चाले. भेदाच्या योगे सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळीतपणे चालतात. पण आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा कैची. पण परीक्षा करणारा जेथे आंधळा असेल तेथे परीक्षा कशी होणार. म्हणजे सगळे भेद दिले, सगळं भेद सांगितले, सगळं योग्य आहे, पण परीक्षावंत कोण आहे, आंधळे आहे, ज्यांना दिसतच नाही. मग परीक्षा कशी, परीक्षा कोणती. म्हणून परमेश्वराने भेद निर्माण केला. कारण आम्ही देहबुद्धी धारण केल्यामुळे आम्ही देहबुद्धी धारण केल्यामुळे आणि आम्हाला डोळ्यांनी दिसताना आम्ही तो भेद नाही मानला. काय केलं, डोळ्यांनी दिसताना तो भेद मानला नाही, तर आम्ही अडचणीमध्ये येऊ. संतांचं असं वचन आहे की जो मनुष्य देहातीत आहे त्याला सर्व सारखं आहे. पण आम्ही देहातीत नाही आहे, आम्हाला देह भान आहे. काय आहे, आम्हाला देह भान आहे. मग देह भान आहे म्हणून चांगलं वाईट सुद्धा तुमच्या देहानुसार काही गोष्टी त्या चांगल्या आहेत, काही गोष्टी त्याज्य आहेत. म्हणून तो विवेक असला पाहिजे. तुम्ही साधक असाल, तुमचा देह जर साधकाचा असेल तर भगवंताची भक्ती करणं, नामजप करणं, पूजा अर्चा करणं, भक्ती मार्गी लागणं, संतांचा सहवास घेणं हे तुमच्यासाठी काय आहे, साध्य आहे. ते तुमच्यासाठी धन्यता देणारं आहे.
याच्यातून आपल्याला सुखच सुख मिळणार आहे. भगवत भक्तीतून, भगवत कीर्तनातून आपल्याला आपले सगळं दुःख आपण विसरून जाणार आहे आणि त्या भगवंताची ओढ आपल्याला लागणार आहे आणि आपलं पुढे काय होणार, कल्याणच कल्याण होणार आहे. म्हणून इकडे तिकडे वेळ फुकट न घालवता आपण भगवंताच्या चरणी वेळ घालवला पाहिजे, भगवंतासाठी आपण वेळ घालवला पाहिजे. इकडे तिकडे आपण लक्ष देता कामा नाही. ते तुमच्यासाठी धन्यता देणारा आहे, पण त्याशिवाय आपल्या इंद्रियांना बहिर्मुख करून इतर विषयांचं सतत सेवन करणं, या गोष्टी साधकाच्या दृष्टीने काय आहेत, त्यात ज्या आहेत. आपल्या इंद्रियांना ते योग्य नाही आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्याच चुका करतो आहे. चांगलं नाही. मनुष्य एकदा सुधरेल, दुसऱ्यांदा सुधरेल, परत परत त्याच चुका करतो आहे, मग तुम्हाला माफी नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आम्ही या भेदामध्ये जरी आम्ही अडकलो नाही तरी ईश्वरे नाना भेद केले. गुलाबाला सुगंध भिन्न आहे, चमेलीला भिन्न आहे, मोगऱ्याचा भिन्न आहे, सगळे एक आहे असं म्हणता येईल का? नाही. जसं मोगऱ्याचं आहे, मोगऱ्याचं फुल इथं ठेवलं तर 4 जिथं फुलते तिथून जाताना सगळ्यांना सुवास देऊन जातं बघा. चाफ्याचं बघा, जास्वंदीचं बघा, जास्वंदीच्या फुलाला जास्त वासच नसतो. ते जवळ घेतलं की थोडासा तो त्याचा वास येतो, परंतु तेवढा नाही जसा चमेलीचा येतो, मोगऱ्याचा येतो, चाफ्याचा येतो, तसा येत नाही. मग प्रत्येक फूल कसं आहे, वेगळं आहे हो. त्याचा सुगंध वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याची कृती हे वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाचा आकार वेगळा, देठ वेगळं, त्याचे पान वेगळं, सगळं काही वेगवेगळं आहे. मग किती भेद देवाने निर्माण केले बघा. मग तसं सांगतात आहे समर्थ की या भिन्नांच्या बाबतीतही मोठा चमत्कार आहे की या भेदामुळे आमचं जीवन सुखकर झालेलं आहे. आपलं रूप भिन्न आहे म्हणून आपण एकमेकांना ओळखू शकतो आहे. सगळे जर एकासारखे दिसले असते, आता मी आहे, माझ्यासारखी सगळीच आहे, सगळ्या गर्ल्स माझ्यासारख्या आहे. एखादा पुरुष आहे, त्याच्यासारखे सगळेच पुरुष आहेत, मग तो भेद जाणवला असतं का? नाही. मग एकमेकांना ओळखता आलं का असतं का? नाही. म्हणजे आपलं रूप भिन्न आहे म्हणून आपण एकमेकांना ओळखू शकतो, आपली नामं भिन्न आहेत म्हणून आपण एकमेकाला जाणू शकतो. सगळ्यांच्या घरचा पत्ता जर एकच असता तर पत्र कुठे गेलं असतं? मग ज्या अर्थी तुमच्या घराचा पत्ता भिन्न आहे, त्या अर्थी तुमचं घर आणि समोरच्याचं घर कसं आहे, वेगवेगळं आहे, भिन्न आहे. मग ती भिन्नता जी आहे ती आपल्याला सुख देणारी आहे. काय देणारी आहे? सुख देणारी आहे. आत्मिक पातळीवर जरी आम्ही भेदत्व असलं तरी भौतिक पातळीवर तो भेद आपल्याला स्वीकारावा लागतो. आणि म्हणून लोखंड आणि सोनं यात भेद आहे बघा. बँटेसचं मंगळसूत्र आणि सोन्याचं मंगळसूत्र यामध्ये भेद आहे. खोटं आहे ते खोटंच आहे, खरं आहे ते खरं आहे. ते कितीही घासा, कितीही धुवा तरी सुद्धा ते त्याचं पिवळं जाणार नाही, म्हणजे ते सोनं पांढरं होणार नाही. पण बँटेजचं किती घासा, त्याला पाणी लावा, हे लावा, सगळं काळं किट्ट पडून जाईल. म्हणजे दगड, माती आणि लाकूड यात सुद्धा भेद आहे. म्हणून 5 प्रकारचे भेद शास्त्रात सांगितलेले आहेत, दिले आहे. ते भेद आहेतच. पहिला भेद दिला आहे तो जडाचा भेद. 2 वस्तू जड आहेत, त्या एकमेकांशिवाय भिन्न आहे. आणि दुसरा भेद आहे जडाचा आणि जीवाचा भेद. जड वस्तू मी आणि माझ्यात फरक आहे. मी बोलतो आहे, लाकूड बोलणार नाही. म्हणजे जड वस्तू कोण? लाकूड आणि मी. मग लाकूड बोलतं का? नाही. मी बोलते, मग वस्तू बोलणार नाही. मग निर्जीव आहे ती, मी सजीव आहे. मग तिसरा भेद आहे जीवाचा भेद. एक माणूस आहे, दुसरा माणसापेक्षा तो भिन्न आहे. आता 2 मुलं आहेत, 2 मुलं सेम आहेत का? नाही. एकापेक्षा दुसरा वेगळा आहे. एक मुलगा दुसऱ्यापेक्षा भिन्न आहे. जरी जुळे असतील तरी त्यामध्ये दोघांमध्ये भेद आहे. हे आई वडील बरोबर जाणतात बघा. जुळे असतात त्यांना आई वडील बरोबर ओळखतात, बाकी सगळे कन्फ्यूज असतात. पण आई वडिलांना माहीत असतं हे मोठं आहे की हे छोटं आहे, हे याचं नाव काय आहे, त्याचं नाव काय, बरोबर ओळखतात. म्हणून जीवाचाही भेद आहे. जीवामध्ये आणि शिवामध्येही भेद आहे. कारण तू मायेत अडकलेला आहेस म्हणून तू जीव आहेस. काय? आपण मायेत अडकलेला काय आहे? जीव आहे. आणि तो मायेतून मुक्त झाला आहे तो शिव आहे. तो मायेत अडकलेला नाही, तो मायेतून मुक्त झालेला आहे म्हणून तो शिव आहे. आणि 5वा भेद आहे शिव आणि जडाचा भेद. हा 5वा भेद आहे. परमेश्वराने दृश्य दिसणारी जी वस्तू आहे त्यात भेद हा आहेच. म्हणून अशा प्रकारे 5ही भेद जे आहे
ते शास्त्राने मान्य केलेले आहे. आणि मग जो मनुष्य आपल्याला देहामध्ये आहे, ज्याला देहाचं भान आहे, जो व्यवहार करतो आहे, त्याने या भेदाला सांभाळून जाणून माया चालवते आहे. सगळं सारखे नाहीत. कागद सारखे दिसतात. कॅशियर असेल एखादा, कॅशियर असेल तर तो म्हणतो सगळ्या नोटाच आहेत. 5ची दिली काय, 1000ची दिली काय, 100ची दिली काय आणि 2000ची दिली काय. 2000ची आता बंद झाली. मग सगळी जी नोट आहे ती काय सारखीच आहे. तुम्ही व्यवहार करता म्हणजे 100ची नोट आणि 1000 रुपयाची नोट, 1000 रुपयाची पण नाही, 2000ची नोट ती पण बंद झाली. 100ची नोट दिली, 10ची नोट दिली, 20ची नोट दिली. मग ती सारखीच आहे का? नाही. सगळ्या नोटा सारख्याच म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. जो सारखं म्हणतो तो टोनपा आहे, ते नाही म्हणू शकत. म्हणजे तुम्ही व्यवहार करता तर तुम्हाला कळली पाहिजे की हे सारखं नाही, की 100 रुपयाची नोट द्यायची आहे, विड्रॉमध्ये आहे आणि 1000 रुपये त्याला देतो, येणार नाही. जरी अभेदत्व असलं तरी व्यवहारामध्ये तो भेद आहे. म्हणजे आपण ATMला टाकलं 1000 रुपये पाहिजेत म्हणून, तिथे टाकलं रुपीज किती पाहिजे ते, तर 1000 रुपये टाकले, 100 रुपये येतील का? 100च्या 10 नोटा येतील, पण 1000 रुपये 10 रुपये येतील का? नाही. म्हणजे कागद म्हणून दोन्ही सारखेच असतील तरी दोघांचं मूल्यांकन भिन्न भिन्न आहे. म्हणून तो भेद शहाणी माणसं बरोबर जाणतात, मूर्खाला तो भेद कळत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जेथे परीक्षेचा अभाव अशी परीक्षा ज्याला कळत नाही, तो टोनपा समुदाव गुणची नाही गौरव येईल कैचे. खूप उत्तमाचं दिलंय. म्हणजे ज्याचा ईश्वराने नाना भेद निर्माण केले, भेदाच्या योगाने सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळीत चालतात आहे, पण परीक्षा करणारा जिथे असेल तिथे परीक्षा कशी होणार? मग जेथे परीक्षेचा अभाव असतो तो समुदाय काय आहे? टोनप्या लोकांचा आहे असं जाणावं. आणि गुणाची नाही तेथे गुणांचा गौरव, गुणाची नाही तेथे गुणांचा गौरव कुठून असणार? म्हणून पुढे दिलेला आहे समर्थाने, गौरव कुणाच्या मागे आहे, माझा गौरव करा असं म्हणून जर कोणी फिरत राहिले तर लोक त्याला वेड्यात काढतील. आणि जे गुणवान लोक आहेत त्यांचा गौरव करा असं म्हणण्याचं कारण नाही, लोक त्यांचा आपोआपच गौरव करतात. म्हणून समर्थ म्हणतात, खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधूजनी. हे कोण करू शकतं? साधू संतच करू शकतात. साधू संतांनी काय केलं आहे? असार जे आहे ते टाकलं आहे, सार आहे ते स्वीकारलेलं आहे. ज्या गोष्टी खोल आहेत त्या उडवून लावता आल्या पाहिजे. म्हणून सार काय आहे? तर गुण हे सार आहे आणि अवगुण हे काय आहे? असार आहे. ते टाकता आले पाहिजे. निवडत असताना ज्या गोष्टी आमच्या कामाच्या आहेत त्या गोष्टी आम्ही घेतो. म्हणजे तांदूळ निवडतो आहे आपण, तर तांदूळ निवडताना तांदूळ टाकतो का आणि खडे घेतो? नाही, खडे टाकतो आणि तांदूळ घेतो, खडे फेकून देतो. तुम्ही म्हणाल काय परमेश्वरा, सर्वत्र तर सगळं एकच आहे, खडे काय, गोटे काय, गहू काय, तांदूळ काय, माती काय, सगळं सारखंच आहे. पण आम्ही वाळू शिजायला टाकत नाही, टाकतो का? नाही. मग आम्ही तांदूळ शिजायला घालतो. मग आम्हाला दगड खाता येत नाही, आम्हाला लाडू खाता येतात. याचा अर्थ असा की आम्ही देहांत आहे, म्हणून देहबुद्धी आम्हाला असल्यामुळे चांगला आणि वाईट आम्हाला स्वीकारता येतं. आम्हाला जी उपाधी प्राप्त झाली त्या उपाधीच्या अनुषंगाने ते चांगलं आणि वाईट ठरत असतं. तुम्ही मानव आहेत, मानव आहेत ना, मग मानवाला कोणती कृती योग्य आहे ते ठरवा, ज्याचा त्याचा तो करू शकतो. मग आपल्याला मनुष्य म्हणून आपल्याला काम करता आलं पाहिजे. मनुष्य माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. मनुष्य आहात ना, मग मनुष्यासारखेच वर्तन करा, मनुष्यासारखंच वागा. ते मुखी जनावर पण प्रामाणिक आहे तो, कारण आपण उपाधी कोणती घेतली आहे? मानवाची. म्हणून आम्हाला जनावरासारखं वागता येणार नाही, कारण आम्हाला उपाधी मानवाची आहे. तुम्ही म्हणाल जनावरं कशी हिंडतात हो? मग आम्ही तशी हिंडून नाही चालणार, कारण तुझी उपाधी भिन्न आहे. गाढव उकरड्यावर लोळते, तिथे ब्रह्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, पण ते उकरड्यावर लोळते याचं कारण त्या ठिकाणी त्याने जी उपाधी धारण केलेली आहे त्याच्यासाठी ते ठीक आहे, पण तुझ्यासाठी आपल्यासाठी ते योग्य नाही, ते त्याज्य आहे. म्हणून कोणी काय करावं तर अधिकारानुसार आपण आपली कामं करावी. आपण म्हणतो आम्ही आमच्या पायरीनं राहिलं पाहिजे, याचा अर्थ मी जी उपाधी धारण केली आहे त्या उपाधीच्या अधिकाराप्रमाणे वागलं पाहिजे, राहिलं
पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांनीही उपाधी धारण केली आहे. तो विद्यार्थी त्याने विद्या धारण करण्यासाठी उपाधी धारण केलेली आहे आणि शिक्षक आहे त्याने विद्या देण्यासाठी उपाधी धारण केलेली आहे. म्हणून दोघांचीही जागा भिन्न आहे. म्हणून गुरुजींचा राग शिष्यावर निघणं साहजिक आहे. पण शिष्याने गुरुजींवर रागवू नये, कारण त्याची उपाधी ती नाही आहे. म्हणून आमची उपाधी ठरली पाहिजे आणि नंतर आमच्याकडून कार्य घडलं पाहिजे. तेच आपल्यासाठी योग्य आहे. मग सैनिक आहे, सैनिकाने सैनिकाची उपाधी धारण केली म्हणून त्याला संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. म्हणून ते संरक्षण करतात आहे. त्याने ते संरक्षण न करणे याचा अर्थ ते टोणप्याचं लक्षण होईल. म्हणून त्याचा अधिकार दुसऱ्याने घेणं योग्य होणार नाही. तुम्ही उपाधी धारण करणं आणि त्या उपाधीप्रमाणे तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या कर्तव्याच्या आहेत, ज्या शुद्ध आहेत, ज्या मानवहिताच्या आहेत, ज्या सगळ्यांच्या कल्याणाच्या आहेत, त्या स्वीकारा. पहिलं माझं कल्याण करा आणि माझ्याबरोबर इतरांचंही कल्याण करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संत आम्हाला सांगत आले आहेत, उत्तम वस्तूची परीक्षा करता आली पाहिजे. कैसे घडे नतद्रक्षा, नतद्रक्षाला कसे घडणार आहे? दीक्षाहीनापासी दीक्षा येईल कैसे? दीक्षाहीनापुढे दीक्षा येईल कशी? ज्याच्याजवळ दीक्षाच नाही, ज्याच्याजवळ ज्ञानच नाही, त्याच्याजवळ ज्ञान मागायला गेलं तर तो म्हणेल मीच भिकारी आहे, तर मी तुला काय देणार आहे? कपडे नसणाऱ्या माणसाकडे कपडे मागितलं तर तो म्हणेल तुला काय देऊ? पैसे नसणाऱ्या माणसाजवळ पैसे मागायला गेले तर ते म्हणतील माझ्याकडेच नाही बाबा, तुला काय देऊ? म्हणजे नतद्रक्षाला हे शक्य नाही. म्हणून उत्तम परीक्षा करा आणि आपल्या हिताचा विचार करा. आपले न ओनगळपणे दिशा करून शौच नेणे, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीत. म्हणजे वेदशास्त्र पुराण हे सगळं ज्याचं स्वतःचं आत्मभान निर्माण झालेलं आहे, ज्याला स्वतःचा उद्धाराचा मार्ग माहीत झाला आहे, ज्याला ज्ञान आहे की आपण काहीतरी मोठं झालं पाहिजे, त्यांच्यासाठी हे आहे, सगळ्यांसाठी हे नाही. दिशा म्हणून समर्थ म्हणतात आहे, म्हणजे आधी राखावा आचार मग पहावा विचार. आचार विचारे पहिलं पार पावी जेतो. पहिल्यांदा आचार आहे मग विचार आहे. ज्याचा आचार चांगला त्याने हळूहळू आपला विचार बदलला पाहिजे. माणसाने पहिलं मंदिरात जावं आणि मग आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण करावी, कारण त्या आचाराच्या माध्यमातून विचार तुमच्या मनामध्ये येईल. पहिलं संतांचे पाय सेवावे याचा अर्थ आचार करावा, नंतर अंतत्व प्राप्त करावं. पहिलं शाळेत जावं आणि मग ज्ञान मिळवावं, तसं आहे. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे, डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचा. पापुण्य स्वर्ग नरक, काय म्हटलंय? पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक, विवेक आणि अविवेक काय मानावे. पाप पुण्य स्वर्ग नरक या सगळ्यांना सारखंच मानलं तर विवेक आणि अविवेकाची काय गरज आहे? अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती, कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे. मग अमृत आणि विष एकच म्हटलं तरी विष घेतल्याने प्राण जातात हे सत्य आहे. कुकर्माच्या योगाने फजिती होते आणि सत्कर्माने कीर्ती वाढते. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. इहलोक असो वा परलोक असो, जेथे सांगोपांग विवेक नसेल तिथे सगळं काही निरर्थक असतं. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्राशी श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. म्हणून म्हणजे समर्थ म्हणतात नुसतं याचा अर्थ चांगल्या गोष्टी करा, नाना प्रयत्न नुसत्या करू नका, प्रयत्नपूर्वक करा. वाईट गोष्टी करण्यासाठी प्रयत्नांची गरज नाही हो. मुलाला म्हटलं दिवसभर खेळत राहा, मुलगा आनंदाने खेळत राहतो, पण 2 तास त्याला अभ्यास करा म्हटलं की त्याच्या जीवावर येतं. याचा अर्थ ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यासाठी कष्ट लागतात आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्या करण्यासाठी, ज्या गोष्टी आपल्या हिताच्या नाही त्या करण्यासाठी मनुष्य उत्सुक असतो. रस्त्यावर असलेली पावभाजी, रस्त्यावर असलेले पदार्थ खाण्यासाठी मनुष्य उत्सुक असतो, पण घरी पोळी भाजी खाताना माणसाच्या जिभेला आपल्याला काय येते? जड जाते. याचा अर्थ विषय सेवन करत असताना माणसाला या गोष्टी आवडत असतात, पण त्या विषयाचा त्याग करून चांगल्या मार्गाने प्राप्त करणं, चांगल्या गोष्टी मिळवणं यासाठी मनाचा निग्रह लागतो आणि तो निग्रह आपण करावा असं समर्थ इथे सांगत आहेत. म्हणून म्हटलंय, म्हणून संत संगेची जावे, म्हणून माणसाने सत्संगतीतच राहावं, सत्शास्त्राशी श्रवण करावे, सत्शास्त्र श्रवण करावं, उत्तम गुणाचा अभ्यासावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्ने. म्हणजे नाना प्रकारे प्रयत्न करून
स्वशास्त्राचं श्रवण करून नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचाच अभ्यास करावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोनप्रसिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.